आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। खुशीत सुरू झालेली पार्टी आणि क्षणात जीवन मरणाचा संघर्ष सुरू। बागलाण तालुक्यातील जुनी शिमडी गावात काल संध्याकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय। मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेले 7 ते 8 तरुण काही वेळातच मृत्यूच्या दारात पोहोचले। पार्टी दरम्यान दारूच्या अतिसेवनामुळे विषबाधा होऊन हे तरुण एकामागोमाग एक बेशुद्ध पडले। सुरुवातीला याची कोणालाही कल्पना नव्हती, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केला। तेव्हा सर्व तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। क्षणाचाही विलंब न करता त्यांना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांची एकच धावपळ उडाली। काही तरुणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले। सध्या काही रुग्ण ICUमध्ये जीवन मरणाशी झुंज देत असून त्यांच्या कुटुंबियांचे डोळे पाणावले आहेत। या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सटाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली। तरुणांचे आयुष्य वाचणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे असे सांगत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक त्या उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल जाधव, रवींद्र शिंदे, सुधीर साप्ते व सिकंदर कोडी यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देत पुढील तपास सुरू केलाय। या घटनेत बाधित झालेल्या तरुणांची नावे राहुल रमेश पवार, प्रवीण रमेश पवार, शरद नामदेव पवार, साजन अशोक लोटे, अमृत सदाशिव जगताप, बाळा पगारे अशी आहेत। क्षणिक आनंदासाठी केलेली बेफिकिरी किती भयावह ठरू शकते याचे हे विदारक उदाहरण असून संपूर्ण बागलाण तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे सह सचिन सोनावणे।